नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा दळवी. ही माझी मुलगी सिद्धी दळवी. एक मोठा मुलगा आहे मला, त्याचं नाव प्रथमेश दळवी. माझी दोन्ही मुलं जन्मताच दृष्टीबाधित आहेत. मुलगा आता माझा 26 वर्षाचा आहे. तर तो जन्माला आल्याच्या नंतर 4.5 वर्षांनी आम्हाला माहिती पडलं की तो पूर्णतः अंध आहे. त्यावेळेला खूप त्रास झाला. त्रास ह्याच्यासाठी होता की ऍक्च्युली म्हणजे या मुलांना कसं वाढवायचं ह्याचं किंचितही ज्ञान आम्हाला नव्हतं, मला नव्हतं स्पेशली. त्यामुळे तो एक प्रचंड डोंगर मला वाटत होता की कसा पार करायचा. आणि त्यावेळेला आमच्या संपर्कात आल्या संपदा पळणिटकर मॅडम. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच त्याला मला वाढवणं सोपं गेलं. त्याच्यानंतर 9 वर्षांनी हिचा जन्म झाला. वर्षभरातच आम्हाला कळलं की ही सुद्धा पूर्णतः अंध आहे. त्यावेळेला इतकं नाही हे आम्हाला जाणवलं, कारण काय झालं माहिती नाही काय, म्हणजे मला असं वाटत होतं चला प्रथमेश बरोबर ही आहे, त्याला जो प्रॉब्लेम होतोय तोच हिला होणार आहे, दोघे मोठेपणे एकमेकांना सांभाळून घेतील. हा, जो व्हायचा त्रास तो तेव्हाही झालाच नाही, कशाला म्हणू. पण मग त्याला वाढवताना बऱ्याच गोष्टी आकलन झाल्या होत्या. शिक्षण म्हणा किंवा मोबिलिटी म्हणा किंवा डेली लिव्हिंग म्हणा या मुलांचं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी मला स्वतःला उमजल्या होत्या, समजल्या होत्या. संपदा पळणिटकर मॅडमचं मार्गदर्शन होतं. ही जवळजवळ 2रीला होती ज्या वेळेला आम्ही स्नेहांकित म्हणजे पळणिटकर मॅडम थ्रूच आम्ही स्नेहांकित मध्ये एंटर झालो. तर तिचं बालपण म्हणजे त्या सेंटरमध्ये आम्ही जवळजवळ 2-3 वर्ष आम्ही नियमितच जात होतो. त्याच्यानंतर मग ही 5वीला गेली. त्याच्यानंतर मग तिचं शाळेचा वेळ दुपारची झाली आणि त्यानंतर कोविडच आला. त्यामुळे मग ते सेंटर त्यावेळेला स्टॉप करावं लागलं. पण असं असलं तरी सुद्धा आम्ही फोनवरून किंवा जिथे शक्य असेल तिथे भेटून जिथे जिथे मला स्वतःला अडचण येत होती हिला वाढवताना किंवा प्रथमेश संदर्भात काही होती तर आम्हाला स्नेहांकितचं मार्गदर्शन मिळत होतं, नो डाऊट. त्यावेळेला ऑनलाईन शिक्षण झालं. त्याच्या अगोदर ही उत्तम प्रकारे ब्रेल शिकली. म्हणजे मी तेच नेहमी म्हणते की या स्नेहांकितने बालक नाही पालक सुद्धा घडवले. म्हणजे ही जशी घडत गेली तशी पालक म्हणून मी पण घडले 17 वर्षात. आणि या जडणघडणीमध्ये स्नेहांकितचा खूपच मोठा वाटा आहे. तर आज आपण म्हणजे आम्ही म्हणतो की सिद्धीने यश मिळालं किंवा तिला अचीव ही केलं, पण त्याचं जे मूळ आहे ते स्नेहांकित आहे. कारण ती उत्तम ब्रेल शिकली तिथे. त्यामुळे काय झालं, फार लवकर ती इंडिपेंडंट झाली अभ्यासाच्या बाबतीत. ही मुलं पूर्णतः डिपेंडंट असतात पालकांवर, शिक्षकांवर, समाजावर. पण त्यामुळे काय झालं, ऍटलिस्ट शिक्षणाच्या बाबतीत, अभ्यासाच्या बाबतीत ब्रेलमुळे ती इंडिपेंडंट झाली. प्रत्येक गोष्ट, धडा, पुस्तकं मला वाचून दाखवण्याची गरज नाही राहिली. इतर सामान्य मुलांप्रमाणे ती पुस्तकातला धडा वाचून प्रश्नांची उत्तरं शोधून ती आपापल्या नोट्स ब्रेलरवर लिहित होती. त्यामुळे अभ्यास करणं तिला सोयीचं झालं, त्याप्रमाणे ते मलाही सोयीचं झालं. तो बर्डन नाही राहिला माझ्यावर की हे सगळं मला करून घ्यायचंय तिच्याकडून. त्यामुळे ती त्या अभ्यासाच्या बाबतीत इंडिपेंडन्स जशी झाली तशीच ती एडीएलच्या बाबतीत पण झाली. ज्या मुलं म्हणजे यांचं जे रोजचं जगणं आहे तर ती प्रत्येक गोष्ट शिकवावी लागते आपल्याला. तुम्हाला माहिती आहे DI मुलांना. तर ते जे शिकवणं आहे तर ते जसं जसं वय तिचं वाढत गेलं त्याप्रमाणे त्या वयात त्या गोष्टी ती शिकत गेली जशी सामान्य मुलं शिकतात. अगदी त्याचप्रमाणे ही त्या वयात मी शिकवलं तिला. मला स्नेहांकित म्हणजे पळणिटकर मॅडम थ्रू मार्गदर्शन मिळून मी त्यांना ते तसं त्यांच्यापर्यंत पोहोचवत गेली. त्यामुळे सर्वार्थाने इंडिपेंडंट झाली मुलं माझी. आणखीन काय सांगू, आता सध्या ती कोविड नंतर ऑनलाईन तर झालं सगळा अभ्यासक्रम. संगणक शिकली होती ती स्नेहांकित मध्ये. मग त्यानंतर तिचं लेखन वाचन तिने संगणकावर सुरू केलं. गती आली तिला संगणकामध्ये, तिला आवड पण होती. त्यामुळे ती त्यातलं शिक्षण थोडं थोडं घेत गेली. आणि मग 10वीला असताना आम्हाला असं वाटलं की नाही आता ती इतकी तयार झालेली आहे कोविड नंतर की मग आता ती बोर्डाची परीक्षा देऊ शकते. थोडा त्रास झाला आम्हाला, कारण वाशी बोर्डामध्ये ही पहिली विद्यार्थिनी होती महाराष्ट्र बोर्ड मध्ये मराठी मीडियम मधून की जी संगणकावर स्वतःचा पेपर म्हणजे उत्तरपत्रिका लिहिणार होती. त्यामुळे डॉक्युमेंटेशन झाले, बोर्डाकडून व्हेरिफिकेशन झालं, शाळेमध्ये झालं, प्रिन्सिपल, त्यांचे टीचर्स या सगळ्यांकडून म्हणजे सगळ्यांना बोर्डाने विचारणा केली की कसं हिचं होतंय, तुम्ही कसं करून घेताय. मग उत्तरपत्रिका कशी लिहायची, ती सबमिट कशी करायची बोर्डापर्यंत, ह्या सगळ्याचा एक ठरवलं गेलं. बाबा असं करायचं, असं करायचं, असं प्रिंट आउट मारायचे, मग ते असे टाय करायचे आणि मग कस्टडीमध्ये द्यायचे. हे सगळ्या म्हणजे त्यामध्ये थोडा वेळ पण गेला.
पण आनंदाची गोष्ट ही होतं माझ्यासाठी की महाराष्ट्र बोर्डाने, एसएससी बोर्डाने प्लस शाळेने खूप सपोर्ट केला. त्यामुळे 10वीची बोर्डाची परीक्षा सिद्धी पहिली विद्यार्थिनी ठरली मराठी माध्यमातून की तिने स्वतःच्या उत्तरपत्रिका स्वतः लिहिल्या. तर त्याचा फायदा हा झाला की मुलं कसं करतात, मनात येतं उत्तर लिहितात पेपरवर, ते जे बोलणं असतं ते कठीण जातं, पण स्वतः लिहिल्यामुळे काय झालं, तिला चांगलं यश मिळालं. 94% तिला मार्क मिळाले आणि हे इतके चांगले मार्क मिळाले. शाळेमध्ये ती दुसरी आली होती त्या वर्षी आणि त्यामुळे मग आम्हाला पोद्दार सारख्या मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता आलं कारण तिचे पर्सेंटेज चांगले होते. तर ह्या 2 वर्षात सुद्धा कॉलेजमधून पण खूप चांगलं सहकार्य मिळालं. इतर सामान्य मुलांप्रमाणेच ती कॉलेजचं प्रत्येक म्हणजे ते इव्हेंट असू दे किंवा स्पोर्ट्स असू दे किंवा इतर अभ्यासक्रम असू दे, त्या मुलांप्रमाणेच ही स्वतःला तिथे प्रेझेंट करत गेली. त्यामुळे असं झालं नाही की ही अंध आहे म्हणून हिला हे जमत नाहीये किंवा ही अंध आहे म्हणून हे ही करत नाहीये. प्रत्येक ठिकाणी तिचा सहभाग तिने दिला आणि तो चांगल्या पद्धतीने दिला. कॉलेजमध्ये तिला आता 12वीला पोद्दार आम्हाला पण ते अनपेक्षित होतं, तिला बेस्ट फिजिकल स्टुडंटचं अवॉर्ड मिळालं. त्यामुळे आमच्यासाठी पण ती एक अनपेक्षित घटना होती. पण असं सगळं झालं, पण हे सगळं काही एका दिवसात होत नाही. त्यामुळे अपग्रेड करावं लागलं तिला, मला, स्वतःला पण, आणि मग त्याप्रमाणे ते सातत्याने करावं लागलं. असं झालं नाही एक गोष्ट शिकली चला आता बस झालं, असं करून उपयोग नाही. मी तर पालकांना तेच म्हणते की जसं मूल शिकतंय तसं तुम्ही शिकलं पाहिजे. तुमचे 200% दिलात तर मूल 100% काहीतरी करून दाखवेल. तर त्याप्रमाणे 200% मला तिच्या वडिलांना प्रेझेंट राहावं लागलं. नमस्कार, मी सिद्धी धीरेंद्र दळवी. मी आता 12वी इयत्तेची परीक्षा दिली आहे. सध्या मी FY BCom ला ऍडमिशन घेतलंय आणि मी आर्य पोद्दार मध्ये आता 12वी पर्यंत शिकली आहे. पुढे पण शिकण्याची इच्छा आहे. तर मी स्नॅकिट हेल्पलाईन संस्थेशी मी ज्या दुसरीत होती माझ्या लहानपणापासून जोडलेली आहे. तर संपदा टीचर ज्या होतात त्यांनी आम्हाला स्नॅकिट हेल्पलाईन मध्ये जोडलं. तर मी जेव्हा छोटी होती तेव्हा मी सेंटरमध्ये जायची, माझा नियमित सर्व अभ्यास करायची सर्व विषयांचा. त्यासाठी मी ब्रेल शिकली. ब्रेल मला उत्तम रीतीने संपदा टीचरांनी शिकवलं. त्यात मी सर्व भाषा वाचू शकली, लिहू शकली. जसं मराठी आहे, संस्कृत आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, त्याचप्रमाणे गणित आहे. आणि जे गणिताचं पुस्तक आपलं असतं त्याच्यात आकडे असतात, गणित, असं सर्वच मी या टीचरांकडून शिकली. त्यामुळे माझं सर्व पहिलीपासूनचा आता 12वी पर्यंतच सर्व मी पुस्तकं वाचू शकली. त्याचप्रमाणे 1ली ते 7वी पर्यंत मी ब्रेल वरती लिहून माझा अभ्यास करायची, नोट्स बनवायची, त्याचा रेफरन्स घेऊन मी परीक्षा द्यायची. त्यासोबत आम्हाला ऑडिओज दिले जायचे, त्याच्यामध्ये उत्तरांचं रेकॉर्डिंग असायचं प्रत्येक विषयाचा, जे धड्याखाली स्वाध्याय असतात त्यांचा. तर ते ऐकून मी प्रश्नोत्तर पाठ करायची, ते मी परीक्षेसाठी वापरायची. त्यानंतर जसं ऑडिओ आहेत, जसे ब्रेल बुक्स आहेत, तसंच आम्ही गणित पाटी वापरून गणित सॉल्व्ह करतो. ते देखील मला सेंटरमध्ये टीचरांनी शिकवलं गेलं. मग जसं आम्ही पुढच्या लेक्चरमध्ये जातो की 8वी, 9वी, 10वी, तेव्हा आपल्या गणितामध्ये मोठे मोठे समज येतात. त्यासाठी आम्हाला वेगळे मॅथ्स थोडं शिकायला लागतं गणित पाटी वापरून. तर ते पण टीचरांनी आम्हाला शिकवलं. त्याला अल्जेब्रिक टाइप्स वापरून ते लिहायला लागतं. त्याच्यानंतर अजून जेव्हा गणित मध्ये आकृत्या आल्या त्या मला उठादार बनवून दिलेल्या. तो वापरून मला जो जॉमेट्री 10वीत येतो, 8वी नंतर सब्जेक्ट, तो शिकायला सोपं झालं. जेव्हा मी 8वीत गेली तेव्हा संस्कृत विषय नवीन होता. तर मी टीचरांकडे रिक्वेस्ट केलेली की जे संपदा टीचरांकडे की मला शिकवायला कोणीतरी हवंय. त्याचप्रमाणे सायन्स मॅथ्स पण होतं, कारण 8वी नंतर कठीण जात होतं थोडंफार. तर तेव्हा आम्हाला ऑनलाईन मध्ये सायन्स मॅथ्स साठी एक सर मिळाले होते मॅडमांकडून, आणि एक व्हॉलंटियर ताई होती जी मला संस्कृत शिकवायची. यांनी मला 8वी ते 10वी खूप उत्तमरित्या संस्कृत शिकवलं ताईने, आणि सरांनी पण सायन्स मॅथ्स शिकवलं. सर्व इयत्तांमध्ये मी स्नॅकिट हेल्पलाईनचे ब्रेल पुस्तकं वापरली आहेत. तर इयत्ता 10वी मध्ये असं झालं होतं की सर्व जे सामान्य मुलं आहेत ते गाईड्स वापरतात किंवा इतर रेफरन्स बुक वापरतात. तर तसं मला गाईड हवं होतं संस्कृत विषयाचं.
तर त्यासाठी मग स्नेहांकित हेल्पलाईनकडे आम्ही रिक्वेस्ट केली की मला 100 मार्कांचं संस्कृत आहे, त्यासाठी मला नवनीत गाईड हवा आहे, तर तुम्ही तयार करून देऊ शकाल का. तर त्यांनी रिक्वेस्ट मान देऊन कमीत कमीत वेळात मला तयार करून दिलं संपूर्ण गाईड 100 मार्कांचं. ते वापरून आणि जे मला व्हॉलंटियर होतं त्यांच्यामुळे, या सर्वांमुळे मला 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत संस्कृतमध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले. त्यानंतर मी जेव्हा लहान होती तेव्हा मला प्रचंड सर्दी असायची. त्यासाठी संपदा टीचर, त्यासाठी आम्हाला डॉक्टरने स्विमिंगचा सल्ला दिलेला. तेव्हा आम्ही कल्याण स्पोर्ट्स क्लब शोधलं, परंतु मी अंध होती, पूर्णपणे ब्लाइंड, तर कोणी स्विमिंग शिकवायला तयार नव्हतं होत. तर तेव्हा संपदा टीचरांनी जे कल्याण स्पोर्ट्स क्लब आधारवाडीमध्ये आहे त्याच्या पिराजी सरांशी बोलून त्यांना कन्व्हिन्स करून मला स्विमिंग शिकवण्यासाठी तयार केलं. मग सुरुवातीचे काही दिवस टीचर माझ्यासोबत पाण्यात यायच्या, सर्व मला स्विमिंगसाठी मदत करायच्या, त्यामुळे माझं स्विमिंग सुरू झालं. आणि आता त्याच्यानंतर मी 3 महिन्यात स्विमिंग शिकली की मी स्पर्धेत भाग घेऊ शकत होती. प्रत्येक वर्षी ज्या स्विमिंगच्या स्टेट, नॅशनल, डिस्ट्रिक्ट, झोनल या सर्व लेवलवरच्या स्पर्धेत मी भाग घेते. त्यामध्ये मला 41 सुवर्ण पदक आणि 1 रजत पदक मिळालं. जेव्हा लहान होती तेव्हा मी स्नेहांकित हेल्पलाईन मधून, सेंटर मधून टायपिंग असं बेसिक शिकली होती. पण 7वीत मी असं झालं, कोविड आला होता आपल्या इंडियात, त्यामुळे सर्वच जे शिक्षण होतं ते ऑनलाईन सुरू झालं होतं. मग तेव्हा त्या बेसिक शिकलेलं होतं त्याचा खूप फायदा झाला आणि मग तो उपयोग केला आणि त्यामुळे मग 7वी ते 10वी पूर्ण ते लॅपटॉप वापरून मी शिकली. त्यामुळे जी 10वीची बोर्डाची एक्झाम होती ती लॅपटॉपवरून द्यायचं आम्ही निर्णय घेतला आणि ती उत्तमरित्या पार पडली माझी. त्यात मग 94.20% आले आणि संस्कृतमध्ये 100 पैकी 100. तसं सगळ्या विषयात मला अबाव 80 मार्क्स होते. आणि त्याच्यानंतर मला 3 महिन्यांची सुट्टी होती आणि नंतर पुढे पण मी ठरवलेलं की 11वी 12वी जेवढं काही मी शिकेल ते मी लॅपटॉपच्या मदतीने अभ्यास करूनच शिकेल, नाहीतर अवलंबून राहायला लागत होतं की ब्रेलची पुस्तकं घेऊन मग ते वाचून, म्हणजे ते मी आताही वाचते, पण ज्या नोट्स असतात, पीडीएफ, ते सर्व कोणतरी घेणार, मग ते रेकॉर्ड करणार, वाचणार, मग येणार, तो पण वेळ पण जायचा. म्हणून मी हे ठरवलं आणि इयत्ता 10वीच्या सुट्टीमध्ये मी स्नेहांकित हेल्पलाईन कडून बेसिक कम्प्युटर कोर्स जो ऑनलाईन होता तो मध्ये मी एनरोल झाली आणि तो मी कम्प्लीट केला ए ग्रेड सोबत. त्याच्यात मुकेश सर आम्हाला शिकवायला होते. त्यांनी सर्व कम्प्युटर मधलं म्हणजे एकदम बेसिक पासून की आपला डेस्कटॉप दिसतो कसा, कीबोर्ड कसा आहे, मग आपण त्याला हाताळायला कसा पाहिजे, कसं त्याचा काळजी घ्यायला पाहिजे, इथून पासून तर त्याच्यातले सगळे सॉफ्टवेअर किंवा ऑफिस असेल, MS वर्ड, MS एक्सेल, तसंच पॉवर पॉइंट, इंटरनेट, हे सर्व आम्हाला उत्तम रीतीने सांगितलं, शिकवलं. त्याचा मला 11वी 12वी पूर्ण कॉलेजच्या ह्याच्यात खूप फायदा झाला. त्यामुळे मी सर्वांप्रमाणेच प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट करायला लागली कॉलेजमध्ये. आणि आता मी 12वीच्या सुट्टीनंतर ऍडव्हान्स कोर्स मध्ये पण एनरोल झाली आहे आणि मला खात्री आहे की त्याचा मला पुढच्या अभ्यासात खूप फायदा होईल. तर आता मी पुढे असं ठरवलं की आता जे मला थोडं यश मिळालंय त्याच्याप्रमाणेच मी स्विमिंग आणि अभ्यास दोन्ही बॅलन्स करायचं ठरवून, जसं 12वी पर्यंत बॅलन्स केलंय तसंच पुढे करून स्विमिंग मध्ये लवकर इंडियाला रिप्रेझेंट करायचंय. आतापर्यंत महाराष्ट्राला करते आणि कॉलेजमध्ये मला मॅनेजमेंट स्टडीज मध्ये अभ्यास करून पुढे मास्टर्स करायचंय. तर या सर्वातच मला स्नेहांकित हेल्पलाईनची खूप गरज आणि खूप लाभ लागणार, तो मी घेणार आहे. आणि स्नेहांकित हेल्पलाईन कडून वेळोवेळी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन मिळतं, जे उपक्रम असतात. आणि मला स्नेहांकित हेल्पलाईन मधून ब्रेल मी हे डिव्हाइस मिळालेलं, त्याचाही मला ब्रेल अभ्यास करताना फायदा झाला होता. परत जे उन्हाळी शिबिरे असतात जे स्नेहांकित हेल्पलाईन राबवतात, त्यामुळे जो व्यक्तिमत्व विकास असतो, स्वतःला आम्ही चांगल्या रीतीने त्यात घडवू शकतो. त्यात आम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटतो,
त्यांचं जे नॉलेज असतं किंवा ते महान लोक असतात, आम्हाला नवीन नवीन माहिती कळते, वेगवेगळ्या गोष्टी समजतात. मी आतापर्यंत जे काही थोडंफार यश मिळवलं आहे त्यात माझे आई वडील, माझे टीचर, त्यात संपदा टीचर आहे, परिमला टीचर आहे, सर्व शिक्षक, माझे फ्रेंड्स, माझे मेंटर्स, या सर्वांमुळेच मिळालं आहे. त्यामुळे त्यांचे खूप आभार, खूप धन्यवाद. आतापर्यंत सिद्धीने जे काय, सिद्धी किंवा प्रथमेश दोघांनी जे काय यश मिळवलेलं आहे, तर त्या सर्वांमध्ये त्यांच्या पूर्ण जर्नीमध्येच स्नेहांकित वेळोवेळी माझ्या सोबत होती. संपदा टीचर म्हणजे असं झालं नाही की 9 ते 5 ड्युटी आहे मग संपला विषय. आम्हाला जेव्हा गरज असेल, रात्री, सकाळी, पहाटे, तर तेव्हा त्या अवेलेबल असतात. तर त्यामुळे होतं काय, म्हणजे फक्त एवढंच नसतं की या मुलांना लहानाचं मोठं करताना खूप वेळेला असं होतं की खचून जायला होतं, डिप्रेशनमध्ये येतो आपण, काय करावं समजत नाही. मग त्यावेळेला जे मोरल सपोर्ट लागतो किंवा जे काउन्सिलिंग लागतं ते सुद्धा आम्हाला वेळोवेळी सेंटरमधल्या शिक्षकांकडून मिळालं आहे. तर त्यामुळे मला खात्री आहे की सिद्धीची जी काही स्वप्न आहेत ती पुढे जाऊन ती नक्की पूर्ण करेल. आणि त्यासाठी स्नेहांकित हेल्पलाईनचे आतापर्यंत त्यांची जे केलं, आता ऍक्च्युली असं होत नाही की कधी आम्हाला तेवढा चान्स मिळतो त्यांचे धन्यवाद मानायला, पण आता ह्याने मी मानते आहे. कारण बऱ्याच शिक्षक, व्हॉलेंटियर्स, पालक, ह्या सगळ्यांचीच मी खूप खूप आभारी आहे की ते वेळोवेळी आमच्या सोबत होते. आणि त्यामुळेच सिद्धीला आम्हाला वाढवताना काही अडचण आली तर ते नेहमीच आमच्या सोबत होते. त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि मला खात्री आहे यापुढे पण ते असेच आमच्या सोबत राहतील आणि सिद्धी आपलं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करू शकेल. खूप खूप धन्यवाद.